नमस्कार मैत्रिणींनो, असा हा पापड तेलामध्ये घातला का मस्त 3-4 पटीने फुलत आहे। तुम्ही पाहू शकतात एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेला आहे। तर 1 किलो ज्वारीपासून अतिशय सोप्या पद्धतीने हे पापड बनवलेले आहे। एकदा हे पापड बनवून वर्षभरासाठी तुम्ही खाऊ शकतात। पापड बनवण्याची पद्धत तर अतिशय सोपी आहे, त्यासोबतच चवीलाही खूप मस्त असे हे पापड लागत आहे। तुम्ही पाहू शकतात कुठेही पापड फाटलेले नाही, अगदी परफेक्ट असे आलेले आहे। पण तुम्ही म्हणाल ज्वारीचे पापड म्हटले का हे पांढरे असतात, तर असे हे लालसर का? तर मैत्रिणींनो, पापड बनवताना माझ्या हातून थोडी चूक झालेली आहे। तुम्ही ही चूक कधीही करू नका। चूक कुठे झालेली आहे हे पूर्ण पाहण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा, म्हणजे तुमच्या हातून ही चूक होणार नाही आणि तुम्ही बनवलेले पापड पांढरे शुभ्र अगदी मस्त असे येतील। तर हे पापड बनवण्यासाठी आपल्याला ज्वारी लागणार आहे। तर जीही तुमच्याकडे ज्वारी असेल ती तुम्ही घेऊ शकता। जी आपण भाकरीसाठी वापरतो ती घ्यायची आहे ज्वारी। फक्त ज्वारी घेताना ही जास्त जुनी घेऊ नका, नवीन ज्वारी घ्या। तर ही 1 किलो ज्वारी घेतलेली आहे। ज्वारी तर आधी मी स्वच्छ करून घेतलेली आहे, तरी सुद्धा ज्वारीमध्ये असे काही बोंड असतात, हे वर तिरतात ना, याला बोंड म्हटलं जातात। तर त्यानंतर मी घेतलेल्या ज्वारीमध्ये पाणी टाकलेलं आहे आणि हे जे बोंड आहेत ना, असे हे वर येतात पाणी टाकल्यानंतर। ते पूर्णपणे आपल्याला काढून घ्यायचे आहे अशा या पद्धतीने। आता ज्वारीमध्ये टाकलेलं पाणी हे पूर्णपणे आपल्याला काढून घ्यायचं आहे। पाणी पूर्ण काढून घेतलेलं आहे। त्यानंतर एखादी चाळण घ्यायची किंवा असं ताट घेते मी आणि त्या ताटामध्ये कॉटनचा कापड हा आथरून घेते आणि ह्या कापडामध्ये आपल्याला ही धुतलेली ज्वारी टाकायची आहे। तर हे जे पापड आहे ना मैत्रिणींनो, खानदेशमध्ये पारंपरिक पद्धतीने जसे बनवले जातात तीच पद्धत वापरून मी तुम्हाला या ठिकाणी दाखवत आहे। त्यानंतर हे ज्वारी आपल्याला बांधून ठेवायची आहे। तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने गाठ बांधते। पूर्णपणे हे ओलं झालेलं आहे, यातलं असलेलं खाली पाणी ताटामध्ये पूर्ण हे काढून घेते। असं पूर्ण ओलं करून घेतलेली ज्वारी या ताटामध्येच पुन्हा ठेवते आणि कापड यावरती आथरून घेते। तर साधारण 15 ते 20 मिनिटांसाठी हे असंच आपल्याला बांधून राहू द्यायचं आहे। 20 मिनिटं झालेले आहे साधारण। त्यानंतर मी तुम्हाला ही ज्वारी आता उघडून दाखवते। अशी ही थोडीशी कोरडी झालेली आहे, मात्र ओलसरच आहे ही ज्वारी। त्यानंतर आपल्याला खलबत्ता घ्यायचा आहे आणि खलबत्त्यामध्ये ही ज्वारी अशी ही थोडी थोडी टाकून, ज्या साईजचा खलबत्ता असेल त्यानुसार ज्वारी ही खलबत्त्यामध्ये टाकायची आहे आणि कुटून घ्यायची आहे। 4 ते 5 मिनिटापर्यंत आपल्याला ही अशी अलगद अलगद कुटून घ्यायची आहे, म्हणजे ज्वारीचा जो कोंडा आहे ना, वर ज्वारीला असलेली वरची साल ती पूर्ण ही निघते अशा प्रकारे कुटल्यामुळे। तुम्ही पाहू शकतात पूर्वीच्या काळी जेव्हा हे ज्वारीचे पापड करायचे ना, आधी उखळ राहायचं, त्या उखळामध्ये ही ज्वारी मस्त अशी कुटून घ्यायची आणि कुटण्याला काढण्याची प्रक्रिया असं म्हणतात। ज्वारी ही काढून घ्यायची। तर आपण अगदी कमी प्रमाणामध्ये करत आहोत, तर म्हणून मी खलबत्त्यामध्येच ही ज्वारी कुटून घेते। त्यानंतर सुपडं असेल तर सुपडं घेऊ शकतात किंवा सुपडं नसेल तर अशा प्रकारे ताटामध्येही ही ज्वारी आपण काढून घेऊ शकतात। त्यानंतर ही ज्वारी आपण कुटून घेतलेली आपल्याला पाखडून घ्यायची आहे, म्हणजे ज्वारीचा जोही काही कोंडा निघतो ना, तो संपूर्ण अशा पद्धतीने हे पाखडल्यामुळे पुढे येतो आणि तो कोंडा संपूर्ण हा निघतो। आणि अलगद कुटली ना ज्वारी तर कोंडाच निघतो, ज्वारीचं पीठ वगैरे होत नाही। तुम्ही पाहू शकतात असलेला कोंडा संपूर्ण आपल्याला अशा पद्धतीने हा काढून घ्यायचा आहे। असा हा कोंडा काढून घेते, आणखी ही ज्वारी पाखडून घेते। तर 2-3 वेळेस अशा पद्धतीने आपल्याला ही ज्वारी पाखडून घ्यायची आहे, म्हणजे संपूर्ण ज्वारीमध्ये असलेला कोंडा हा निघतो। आणि असा हा ज्वारीचा कोंडा निघला का मैत्रिणींनो, पापड एकदम मऊ येतात, छान असे फुलतात सुद्धा आणि चवीलाही छान असे लागतात। तर याच पद्धतीने बाकीची राहिलेली ज्वारी सुद्धा आपल्याला ही कुटून घ्यायची आहे आणि कुटल्यानंतर ही पाखडून घ्यायची आहे। अशा पद्धतीने तुम्हाला जेवढ्याही प्रमाणामध्ये पापड करायचे आहे ना, तेवढ्या प्रमाणामध्ये तुम्ही ज्वारी घेऊ शकतात। आता ही ज्वारी पूर्णपणे पाखडून घेतलेली आहे, पसरट भांड्यामध्ये काढून घेते आणि बाकीची राहिलेली ज्वारी सुद्धा आपल्याला मैत्रिणींनो अशाच पद्धतीने कुटून घ्यायची आहे आणि पाखडून घ्यायची आहे। इतपत हा कोंडा निघालेला आहे आणि अशी ही स्वच्छ ज्वारी ही झालेली आहे। तर आता ही ज्वारी आपल्याला पापड बनवण्यासाठी भिजत घालायची आहे, म्हणून यामध्ये पाणी टाकते।
ज्वारी बुडेल, ज्वारीच्या वर 2 ते 3 इंच वर पाणी येईल इतपत पाणी घालायचं आहे भरपूर असं. आणि मस्त 3 दिवसापर्यंत ही ज्वारी आपल्याला भिजून घ्यायची आहे. ज्वारी भिजत असताना दररोज एक वेळेस मात्र सकाळी किंवा संध्याकाळी तुमचं जसं जमेल त्यानुसार पाणी यातलं काढायचं आहे आणि नवीन पाणी टाकायचं आहे. असं केल्यामुळे ज्वारीला जास्त आंबटसर वास येत नाही आणि पापडही असे आंबूस लागत नाही. आता यावरती झाकण ठेवते आणि चला मग आपण भेटू तिसऱ्या दिवशी. 2 दिवस पूर्ण हे ज्वारी भिजून घेतलेली आहे. तिसऱ्या दिवशी मी तुम्हाला दाखवत आहे असे बुडबुडे आलेले आहे, कारण सध्या उन्हाळा आहे. तरी मी सुद्धा दोरच पाणी हे काढत होते आणि नवीन पाणी त्यामध्ये टाकत होते. त्यानंतर तिसऱ्या दिवशी ही ज्वारी स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायची आहे. छान 4 ते 5 पाण्याने ही ज्वारी नक्कीच मैत्रिणींनो धुवून घ्या, म्हणजे पापडाचा असा आंबूस वास येत नाही, जास्त आंबटही लागत नाही. 5 पाण्याने अशा पद्धतीने मी पाणी टाकत घेते, हाताने ही ज्वारी चोळत घेते आणि यामध्ये असलेलं पाणी हे निथळत घेते. अशा पद्धतीने ही 5 पाण्याने साधारण ही ज्वारी मी धुवून घेतलेली आहे. त्यानंतर एखादी चाळण घ्यायची किंवा पूर्वीच्या वेळेस टोपल्या असायच्या पापडाचे पदार्थ बनवण्यासाठी, तशी टोपलीही तुम्ही घेऊ शकतात. ज्वारीच्या आतमध्ये असलेलं संपूर्ण पाणी हे निथळलेलं आहे. त्यानंतर उन्हामध्ये कापड आथरून घेतला आणि त्या कापडावरती ज्वारी ही अशी पसरून घेतली. पूर्णपणे ही 2 दिवस आपल्याला ज्वारी कडकडीत अशी वाळून घ्यायची आहे उन्हामध्ये. आणि ज्वारी वाळून झाल्यानंतर गिरणीमधून हे पीठ दळून आणायचं आहे. दळताना मात्र एकदम बारीकच असं दळायचं आहे. त्यानंतर मी पांढरे तीळ घेतलेले आहे. पोहे खाण्याच्या चमच्याने साधारण 3 चमचे इतपत आपल्याला पांढरे तीळ टाकायचे आहे 1 किलो ज्वारीसाठी. त्यानंतर हा फुलखार घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकतात मैत्रिणींनो, असा हा मिठासारखा असतो पण थोडासा खरखरीत लागत असतो हाताला. याला फुलखार असं म्हटलं जाते. तर ह्या फुलखारामुळे पापड मस्त असे फुलत असतात. तर 1 किलो ज्वारी होती, तर पोहे खाण्याचा असा हा चमचा घेतलेला आहे ह्या साईजचा. त्यानुसार 2 चमचे फुलखार घालते. तुम्ही पाहू शकतात असा हा सपाटच चमचा फुलखार घेतलेला आहे. सपाट 2 चमचे फुलखार टाकून घेतलेला आहे. त्यानंतर मीठ टाकायचं आहे. तर कच्च भरून 2 चमचे मीठ घालते. पांढरे तीळ, फुलखार आणि मीठ, फक्त एवढंच आपल्याला या पापडामध्ये साहित्य घालायचं आहे आणि संपूर्ण हे पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. असं हे साहित्य पिठामध्ये एक वेळेसच मिक्स करून घेतलं का वारंवार आपल्याला हे साहित्य मोजायची गरज पडत नाही. आणि लहान किंवा मोठ्या साईजमध्ये खिशी आपल्याला करायची आहे त्यानुसारही खिशी आपण करू शकतो किंवा जेव्हाही आपल्याला वेळ मिळतो त्यानुसार आपण ही खिशी करून घेऊ शकतो. त्यानंतर हे पूर्ण मिक्स करून घेतलेलं साहित्याचं पीठ जे आहे ना ते आपल्याला मोजून घ्यायचं आहे एखादी भांड्याने. तर अशा ह्या भांड्यामध्ये मी पीठ काढून घेते. तर तुम्ही पाहू शकतात पिठाने संपूर्ण हे भांडं भरलेलं नाही, तर असं थोडंसं हे खाली आहे. तर मैत्रिणींनो, संपूर्ण पिठाची मला एकच खिशी करायची आहे म्हणून ह्या मोठ्या भांड्याने पीठ मोजून घेतलं. तुम्हाला लहान खिशी करायची असेल तर लहान भांडं घेऊ शकतात किंवा ग्लास ही तुम्ही घेऊ शकतात पीठ मोजण्यासाठी. आता ज्या भांड्याने पीठ घेतलेलं आहे त्याच भांड्याने पाणी सुद्धा भरून घेतलेलं आहे. पण जेवढं पीठ होतं ना त्यापेक्षा थोडं जास्त आपल्याला पाणी घ्यायचं आहे. म्हणजे साधारण सांगायचं झालं तर एवढ्या पिठासाठी मी 1 पाव कप पाणी जास्त घेतलेलं आहे. आणि साध्या भाषेत सांगायचं झालं तर 4 ते 5 घोट एवढं आपण म्हणतो ना तेवढं पाणी हे जास्त घ्यायचं आहे. पाणी हे पातेल्यामध्ये टाकून घेतल्यानंतर गॅसवरती ठेवायचं आहे. गॅसची फ्लेम चालू करून मोठी ठेवायची आहे आणि यावरती झाकण ठेवून घेते, म्हणजे पाण्याला पटकन उकळी येईल. आता तुम्ही पाहू शकतात पाण्याला उकळी आलेली आहे आणि पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस आपण कमी करून घेतलेला आहे. पूर्ण गॅस कमी केल्यानंतरच ह्या पाण्यामध्ये संपूर्ण पीठ हे टाकून घ्यायचं आहे. टाकल्यानंतर अशा पद्धतीने हाताने सगळीकडे हे पसरून घ्यायचं आहे. गॅस मात्र कमीच आहे आणि लाटण्याने अशा पद्धतीने हे छिद्रे करून घ्यायचे आहे आपल्याला पिठामध्ये. मी जे पातेलं घेतलेलं आहे ना ते थोडंसं लहान साईजचं आहे मैत्रिणींनो. पिठाने पूर्णपणे भरलेलं आहे म्हणून मी मोठा गॅस करणार नाही. जर का मोठा गॅस आपण केला तर पटकन तर यावरती पाणी फिरेल पण उतू सुद्धा जाऊ शकते. तर मीडियम ते थोडासा लहान असं आपण लहान मोठा हा गॅस करायचा आहे. तुम्ही पाहू शकतात असं हे हळूहळू पूर्ण पिठावरती पाणी हे फिरत आहे. मोठा गॅस केला तर असं हे उकळी येते वर आणि पाणी उतू जाऊ शकते. म्हणून लगेच आपल्याला मोठा जरी केला ना आपण गॅस तर लगेच लहान करून घ्यायचं आहे. मात्र संपूर्ण पिठावरती अशा पद्धतीने हे पाणी आपल्याला येऊ द्यायचं आहे. त्यानंतरच मग खिशी ही एरायची आहे.
साधारण 4 ते 5 मिनिटं लागलेले आहे, म्हणजे गॅस कमी ते मीडियम होता म्हणून. हे बघा, मोठा गॅस केला तर अशा पद्धतीने हे उतू जातं, म्हणून कमी ते मी मीडियमच ठेवते. मोठं पातेलं असतं तर उतू गेलं नसतं, आपण यावरती झाकणही आपल्याला ठेवता आलं असतं. पण पातेलं मी घेतलेलं थोडंसं लहान झालेलं आहे, काही हरकत नाही, पण त्यामध्ये खिशी अगदी छान अशी एरली जाईल. त्यानंतर पाणी फिरल्यानंतर गॅस पूर्णपणे मी कमी करून घेतलेला आहे आणि कमी गॅसवरतीच आपल्याला ही खिशी एरून घ्यायची आहे. एरण्यासाठी लाटणं घेतलेलं आहे, लाटण्याने अशा पद्धतीने मिक्स करून घेते. गॅसवरती जमत नसेल कारण खिशी ही मोठी आहे, म्हणून गॅस बंद करून घेतलेला आहे आणि पातेलं हे आपल्याला खाली उतरून घ्यायचं आहे. खाली उतरून मस्त अशी एरून घेते. तुम्ही पाहू शकतात मैत्रिणींनो, या खिशीमध्ये एक सुद्धा गाठ नाही. अशा पद्धतीने पिठावरती पाणी येऊ दिलं का गाठ होत नाही. मस्त ही एरून झालेली आहे. त्यानंतर लाटण्याला चिटकलेली खिशी पूर्णपणे आपल्याला ही काढून घ्यायची आहे. अशा प्रकारे पातेल्याला आजूबाजूला चिटकलेली खिशी संपूर्ण ही चमच्याने काढून घेऊ आणि आतमध्ये टाकू. त्यानंतर ही जी खिशी आहे ना, आपल्याला शिजून घ्यायची आहे. त्यासाठी गॅस चालू करते. गॅस चालू केल्यानंतर मात्र एकदम कमी करायचं आहे आणि गॅसवरती अशा पद्धतीने तवा ठेवते, तव्यावरती पातेलं ठेवते. असं हे तव्यावरती पातेलं ठेवल्यामुळे काय होतं मैत्रिणींनो, खिशी ही तळामध्ये जळत नाही आणि मस्त अशी शिजली जाते. झाकण ठेवून घेतलेलं आहे. 8 मिनिटं अशीच अगदी गॅसची फ्लेम कमी करून ही खिशी शिजून घेतलेली आहे. त्यानंतर झाकण मी तुम्हाला उघडून दाखवते. खिशी मस्त अशी मऊ लुसलुशीत ही शिजलेली आहे. आता ही खिशी ताटामध्ये काढून घेते. गॅस मात्र बंद करून घ्यायचा. गरम तव्यावरतीच हे पातेलं आपल्याला राहू द्यायचं आहे, म्हणजे शेवटच्या पापडापर्यंत ही खिशी छान अशी गरम राहते आणि पापडही मस्त येतात. झाकण ठेवून घेतलेलं आहे पुन्हा. आता ही खिशी आपल्याला मळून घ्यायची आहे, म्हणून हाताला थोडंसं तेल लावून घेते आणि कणिक जशी आपण मळतो ना तशी मळून घ्यायची, म्हणजे एकदम स्मूथ अशी होईल. किंवा एखादी कॉटनचा कापड घ्यायचा आणि त्या कापडामध्ये ही खिशी अशा पद्धतीने टाकून मळून घ्यायची. किंवा एखादी जाड प्लास्टिकच्या पिशवीमध्ये सुद्धा टाकून ही खिशी तुम्ही मळून घेऊ शकतात. पण खिशी ही गरम आहे आणि गरम पदार्थ हा शक्यतो प्लास्टिकच्या पिशवीमध्ये घालू नये, म्हणून हातानेच मस्त अशी स्मूथ मळून घेऊ शकतात. हातानेच मळून घेतलेली आहे. आता ज्या साईजचे आपल्याला पापड करायचे आहे ना, त्या साईजचे उंडे करायचे आहे अशा पद्धतीने. तर मैत्रिणींनो, तुम्ही म्हणाल ज्वारीचे पापड तर पांढरे असतात, पण असे थोडेसे लालसर का? तर मी आता नुकताच तुम्हाला नागली पापडचाही व्हिडिओ दाखवलेला आहे. तर ही ज्वारी आणि नागली मी सोबतच गिरणीमध्ये दळायलासाठी नेलेली होती. तर गिरणीवाल्यांनी काय केलं नेमकं, मी नागलीवरती काहीतरी थोडंसं वेगळं धान्य नेलं होतं दळायला, पण ते न टाकता ही ज्वारी त्यांनी नागलीवरती दळली. म्हणून नागलीचं काही प्रमाणामध्ये पीठ हे ज्वारीच्या पापडाच्या पिठामध्ये मिक्स झालं आणि त्यामुळेच ह्या ज्या पापडाचा रंग आहे ना, असा थोडासा लालसर झाला मैत्रिणींनो. तर तुम्ही जर का जेव्हाही गिरणीमध्ये ही ज्वारी दळण्यासाठी न्याल ना, त्यावरती असं काळपट किंवा लालसर धान्य वगैरे नेऊ नका. फक्त ज्वारीवरती ज्वारी ही दळून आणा, म्हणजे त्यामुळे काय होईल, तुमचे पापड अगदी पांढरे शुभ्र येतील. हे नागलीचं पीठ आल्यामुळेच माझे पापड हे थोडेसे लालसर झालेले आहे. त्यानंतर हे जे पापड आहे ना, मी तुम्हाला पुरी मेकरमध्ये बनवून दाखवत आहे. पुरी मेकर घेतलेला आहे, खाली प्लास्टिक पेपर ठेवून घेतला, त्यावरती उंडा ठेवला, वरतून प्लास्टिक पेपर ठेवला आणि असं प्रेस करून घेतलं. तुम्ही पाहू शकतात किती मोठा असा हा पापड झालेला आहे. त्यानंतर हे पापड घरामध्ये सावलीमध्ये सुद्धा करून घेऊ शकतात किंवा ऊन येत असेल तर उन्हामध्ये सुद्धा हे पापड तुम्ही वाळून घेऊ शकतात. तर मी खाली प्लास्टिक पेपर आथरून घेतलेला आहे आणि त्यावरती हे पापड वाळत घेते. अशा पद्धतीने टाकून घेते. आणखी मी तुम्हाला काही पापड करून दाखवते. तुम्ही पाहू शकता दुसरा सुद्धा तशाच पद्धतीने पापड हा करायचा आहे. तर मैत्रिणींनो, तुमच्याकडे जर का हे पुरी मेकर म्हणजेच पापड बनवण्याचं मशीन नसेल तर पापड कसा करा तेही आपण या ठिकाणी पाहूया. तुम्ही पाहू शकता दुसरा सुद्धा पापड असा मस्त झालेला आहे, एकसारखा असा. तर पापड मशीन नसेल तर खाली आपण प्लास्टिक पेपर तर आथरून घेतलेलाच आहे. पापड वाढण्यासाठी उंडा ठेवायचा, वरतून छोटासा प्लास्टिक पेपर ठेवायचा, एखादी पोलपाट किंवा प्लेट घ्यायची आहे, त्या प्लेटने असं दाबून घ्यायचं. असा हा छोटासा पापड होतो. त्यानंतर वरतून लाटणं घ्यायचं, लाटण्याने लाटून घ्यायचं किंवा लाटणंही घ्यायचं नसेल तर हाताने सुद्धा अशा पद्धतीने हा पापड आपल्याला पसरून घ्यायचा आहे. जितपत पातळ करायचं आहे ना तेवढा हा पापड पसरून घेते. मी हाताने करून घेते, म्हणजे हाताने सुद्धा हे पापड आपल्याला करता येतात.
प्लास्टिक पेपर काढून घ्यायचा आहे। त्यानंतर मी बाकीचे सगळे पापड हे पुरी मेकरने करून घेतलेले आहे, म्हणजेच पापड बनवण्याच्या मशीनने। सगळे पापड हे अशा पद्धतीचे झालेले आहे मैत्रिणो। तुम्ही पाहू शकतात कुठेही फाटलेले नाही किंवा तुटलेले नाही, मस्त एकसारखे पातळसर असे गोल गरगरीत हे पापड झालेले आहे। आता हे पापड मस्त असे मी 2 दिवसासाठी वाळून घेतलेले आहे आणि वाळल्यानंतर तुम्ही पाहू शकतात या पिठासोबत नागलीचं पीठ मिक्स झाल्यामुळे नागलीसारखे हे थोडे पापड दिसत आहे, मात्र थोडासा लाईट रंग आहे, नागली पापडांचा डार्क रंग असतो। त्यानंतर हे पापड मी तुम्हाला तळून दाखवते। तेलामध्ये घातला का मस्त असा दुप्पट तिप्पटीने हा पापड फुलत आहे आणि तळून एकदम कुरकुरीत खुसखुशीत हे पापड होत असतात। घरात जर का वयस्कर मंडळी किंवा लहान मुलं असतील तेही अगदी सहज हे पापड खाऊ शकतात, एवढे कुरकुरीत हे पापड होत असतात। अशा पद्धतीने आणखी मी तुम्हाला काही पापड हे तळून दाखवते। सगळेच पापड असे मस्त हे फुलत असतात। तर मैत्रिणींनो, पापड तळून घेते तोपर्यंत तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करून घ्या आणि चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदाच तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आधीच सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद। सबस्क्राईब केल्यानंतर घंटीचे बटन सुद्धा दाबा, म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि तुम्हाला तो नवीन व्हिडिओ पाहता येईल। तर अशा पद्धतीने मी काही पापड हे तळून घेतलेले आहे। तुम्ही पाहू शकतात किती मस्त असे हे दिसत आहे, एकदम कुरकुरीत खुसखुशीत असे लगेच हे तुटत असतात, तोंडात ठेवताच विरघळणारे अशा पद्धतीचे हे अतिशय सोपे आणि चविष्ट असे हे पापड आपण बनवलेले आहे। मग मैत्रिणींनो, पुन्हा भेटू नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत नमस्कार आणि व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद।